नमस्ते मैत्रिणींनो, आज आपण माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत तर इंडोर प्लांट बघणार आहोत, जे आपण घरात ठेवतो ते प्लांट बघणार आहोत। हे बघा, हे त्याची माती दाखवते आधी। तर ह्या झाडाला खूप पाणी कमी लागतं आणि बघू शकता की ती ड्राय माती, कोरडी माती झालेली, तरी पण ते झाड छान दिसतंय हिरवंगार। आता बाकीच्या झाडांना जर आपण एक दिवस पण नाही पाणी टाकलं तर ते असं मुरझावून जातं, पण हे बघा, हे झाड इतकं छान आहे ना, तर त्याला किती पण दिवस पाणी नाही टाकलं, असेल कोरडी माती झाली तरी पण ते छान दिसतं। त्याचे पानं काय असे लगेच हे होत नाही। तर एवढं सिंपल झाड आहे हे, याला काही जास्त केअरची गरज पण नसते। घरात तुम्ही ठेवायला घेऊ शकता हे झाड। तर त्याची ग्रोथ बघा किती झालेली आहे, या नवीन नवीन या फांद्या आलेल्या आहेत त्याला। तर मी काय काळजी घेते ते तुम्हाला सांगणार आहे। तर मैत्रिणींना आधी तर माती तुम्हाला दाखवली, तर अशी कोरडी झाल्यावरच त्याला पाणी टाकायचं, तर मग ते छान राहतं। मग जास्त पाणी झाल्यावर मग त्याच्या पण मुळ्या अशा खराब होऊन जातात। तर तुम्ही ते असं फांदी पण लावली ना, हे पान पण लावलं ना, तरी पण ते झाड लागतं, आणि फांदी पण लावली तर मग ते लागू शकतं। तर मग इतकं छान झाड आहे ना हे घरात ठेवायला, म्हणजे ऊन पण नसेल तुम्हाला, झाडांची जर आवड असेल तर मग तुम्ही हे आणू शकता। याला हे झाडाचं नाव आहे जीजी प्लांट म्हणून याला ओळखतात। जीजी प्लांट राहतं हे, थोडं महाग भेटतं ते, पण एकदा घेतलं तर मग त्याचे आपण दरवेळेस फांद्या लावू शकतो। तर बघू शकता त्याची किती ग्रोथ झालेली। मागे त्याला मी 1-2 महिन्यापूर्वी कॉफी पावडरच टाकलेली होती, लिक्विडमध्येच टाकायचं त्याला, जास्त काही फर्टिलायझरची गरज नसते या झाडाला। तर त्याला समजून घ्या, वर्मी कंपोस्ट एकदा टाकलं तरी चालतं, आणि महिन्यामध्ये 1-2 महिन्यात त्याला लिक्विड कॉफी पावडर, चहा पाणीचं पाणी टाकलं तर त्याची चांगली ग्रोथ होते। तर हे बघा, हे मी कॉफी पावडरचंच पाणी तयार केलेलं आहे। तर ही आहे कॉफी, तर मी त्याचंच पाणी हे तयार केलं, मग तुम्हाला दाखवून म्हटलं। तर असं लिक्विड तयार केलं मी पाण्यामध्ये, मग मी ते त्याला देते। तर ते काही असं जास्त द्यायचं नाही त्याला, असं 1-2 महिन्यांनी दिलं तरी मग चालतं। आणि कॉफी पावडर, चहा पावडर तर माहितीच आहे तुम्हाला, त्याच्यात नायट्रोजनचं प्रमाण जास्त असल्यामुळे मग पानांची ग्रोथ चांगली होते, पानं मग भरपूर प्रमाणात वाढतात। मग तुमच्याकडे कोणतं पण इंडोर प्लांट असेल ना, मग ते एरिका पाम असेल, जीजी प्लांट, मनी प्लांट, असे सगळे जे पानं येतात बुवा त्या झाडाला आणि सावलीमध्ये ग्रो होतात, ते सगळे इंडोर प्लांटला हे नायट्रोजनचं खत दिल्याने चांगलं राहतं। मग लिक्विडमध्ये तर चांगलंच राहतं ते कॉफी पावडर, चहा पावडर। तर मग मी मागच्या वेळेस हे दिलं होतं ना कॉफी पावडर, तर मग त्याची एवढी वाढ झालेली बघा। त्याला काय अशी उन्हाची गरज नसते एवढी, ते घरात छान ग्रोथ होते त्याची, आणि कमी प्रमाणात त्याला पाणी टाकायचं, मग छान होतं ते, मुळ्या मग त्याच्याबरोबर वाढ होते त्याची। तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर नसेल ना, तर तुम्ही हे जरूर आणा नर्सरीमधून आणि जरूर लावा। तर सिंपल झाड आहे, त्याला काय अशी खूप काळजी घ्यायची आणि खूप त्याला हे करायची गरज नाही आहे। आपण गावाला पण गेलो तरी पण हे झाड 8-10 दिवस छान राहू शकतं। तर मग बघा मैत्रिणींनो, तुम्हाला कसा वाटला काय व्हिडिओ। आणि एक गोष्ट अजून, जर तुम्हाला हे झाडाचे असे पानं असे एकदम ग्रीन पाहिजे असतील तर मग त्याला स्प्रे करत राहायचा। आणि अजून एक ट्रिक आहे माझ्याकडे, हा लिंबू आहे ना, हा लिंबू असा लावला ना पानांना, तर मग एकदम छान अजून ग्रीन राहतात ते, आणि चमक राहते पानांना लिंबू लावल्याने। तर मग तुम्ही असं लिंबू वगैरे लावून, किंवा हे लावायचं त्याला, व्हिनेगरचं पाणी, असं पाणी त्याच्यावर स्प्रे करून असं रुमालने पुसलं ना, तर अजून छान दिसतात ते पानं। परत त्याला जास्त चमक जर पाहिजे असेल पानांना, तर मग तुम्ही असं लिंबू पण लावू शकता।
आणि व्हिनेगरचं पाणी पण लावू शकता. तर मग त्या पानांना एवढी चमक येते ना, इतकं छान दिसतं ते. तुम्ही ट्राय करा. मी केलेलं आहे म्हणून मग तुम्हाला सांगते की तुमच्याकडे जर असं जी प्लांट असेल तर मग त्याला तुम्ही असं लिंबूने ते 15 दिवसांनी किंवा महिन्यांनी एखाद्या वेळेस तुम्हाला एकदा वाटलं तर मग तेव्हा तुम्ही करू शकता, तुम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा. तर मग बघा कसं काय वाटला व्हिडिओ ते सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.